भेटी लागे जीवा लागलीस याचं असं म्हणत माघी यात्रेच्या निमित्तानं वारकरी भाविक दर्शन रांगेत गर्दी करतायत। या वारकरी भाविकांना श्रीचा प्रसाद म्हणून तांदळाची आणि साबुदाण्याची खिचडी वाटप करण्यात येत आहे। दर्शन रांगेत खिचडी वाटपाचा शुभारंभ मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलाय। तसंच पत्राशेड येथील अन्नछत्रांमध्ये आज पुरी भाजीचं वाटप करण्यात आलंय। प्रसाद घेऊन वारकरी भाविक कृतज्ञता व्यक्त करत होते। दर्शनासाठी आलेल्यापैकी कोणी उपाशी जाऊ नये याची मंदिर समितीने खबरदारी घेतली आहे। संपूर्ण दर्शन रांगेवर ऊन वारा पावसापासून संरक्षणासाठी आच्छादन, स्पीकरवर अभंग आणि भक्तिगीतं, सतर्क सुरक्षा यंत्रणेमुळे दर्शन रांग द्रुतगतीनं चालून भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळत आहे। आपत्कालीन व्यवस्थापन, कूलर, फॅन, विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, लाईव्ह दर्शन सूचना फलक, आपत्कालीन मदत कक्ष, सीसीटीव्ही, आरोग्य अन्नछत्र अशा अनेक सुविधा आषाढी आणि कार्तिकी यात्रेप्रमाणे उपलब्ध आहेत। एमटीडीसी भक्तनिवास येथे अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमानुसार बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येते। याची जबाबदारी विभाग प्रमुख श्री पृथ्वीराज राऊत यांच्याकडे आहे। विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।